अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपली आहे। आज तिहार जेलमध्ये त्यांना शरण यावं लागणार आहे। तात्काळ सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा आज शरणागती पत्करावी लागणार आहे आणि केजरीवालांची आज जेल वापसी पाहायला मिळेल। तिहारमध्ये त्यांना परत जावं लागणार आहे। अंतरिम जामिनाची मुदत ही संपलेली आहे। लोकसभेचा निकाल हा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात असतानाच ऐकायला मिळू शकतो। तात्काळ सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। निखिल, अरविंद केजरीवाल यांची जेल वापसी आज होतीये। लोकसभेचा निकाल त्यांना तुरुंगातूनच ऐकावा लागणार आहे। नक्कीच रिद्धी दारू घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली होती। त्यानंतर वारंवार ते बेलची मागणी आहे ती या ठिकाणी करत होते, परंतु त्यांना 21 दिवसांचा जामीन आहे तो याच निवडणुकीच्या दरम्यान मिळालेला होता आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक प्रचार सभा असतील त्या देखील घेतलेल्या होत्या, रॅली होती ती देखील त्यांनी अटेंड केलेली होती आणि त्यासोबतच मुंबईत देखील सभा अरविंद केजरीवाल यांची झालेली होती। त्यानंतर आता 21 दिवसांनी त्यांचा हा संपूर्णपणे जामीन संपतोय। त्यांना आज आहे ते तिहार जेलला परतावं लागणार आहे, त्यांना सरेंडर व्हावं लागणार आहे। त्यांनी लागलीच ही जी मागणी आहे ती केलेली होती जामिनाची, परंतु जी सुनावणी आहे ती कोर्टाने घेण्यास नकार दिला। ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये जावं लागणार आहे। तिहार जेलला जाण्याच्या आधी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांची संपूर्णपणे माहिती आहे ती नागरिकांना दिलेली आहे। दिल्लीसाठी ते काम करत होते आणि काम करत राहणार आहे अशी देखील भूमिका त्यांनी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। त्यासोबतच अनेक प्रकरणांमध्ये त्यांना कशा प्रकारे मानसिक हाल आहेत ते जेलमध्ये दिले जातात याचं देखील संपूर्णपणे स्पष्टीकरण त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं होतं। त्यामुळेच ही जी सुनावणी आहे ती लवकरात लवकर घेण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांच्या वतीने करण्यात आलेली होती, परंतु ही जी मागणी आहे ती कोर्टाने नाकारली आणि जी सुनावणी आहे ती पुढे ढकललेली आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये राहूनच हा जो संपूर्णपणे निकाल आहे तो देखील पाहावा लागणार आहे। येणाऱ्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या संपूर्णपणे या प्रकरणामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या संपूर्णपणे प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतायत की अरविंद केजरीवाल यांची या संपूर्ण प्रकरणातून सुटका होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।